नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्हाला आणखी ₹1,500 आले नसतील, त्याचबरोबर तुम्हाला गॅस सिलेंडरचे जर पैसे आणखी जमा झाले नसतील, तुम्हाला जर आधीची काही रक्कम राहिली असेल, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला संक्रांतीनिमित्त एक नवीन गिफ्ट सादर करण्यात येणार आहे, तुम्हाला भेटणार आहे. ते देखील काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आणि नवीन फॉर्म जर कोण भरायचे राहिले असतील, त्यांच्यासाठी कधी फॉर्म सुरू होणार आहेत, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळात सर्व बातम्या आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि एकदम महत्त्वाची बातमीच आपण फक्त सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, तुम्हाला सर्व बातमी समजून जाईल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओला आधी लाईक करून घ्यायचं आहे. चला तर सविस्तर बातमी पाहू. तर बघा, पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे की 24 तारखेपासून पैसे वाटप सुरू झाले आहे. तरीसुद्धा तुम्हाला आणखी जर डिसेंबरचे पैसे आले नसतील, तर एक काम करायचं आहे ते सांगतो. त्यापूर्वी जर तुम्हाला गॅसचे पैसे आले नसतील, तर बघा, गॅसच्या पैशाचे देखील तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 गॅस फ्रीमध्ये दिले जात आहे. त्याचे वाटप देखील सुरू आहे. भरपूर महिलांना या योजनेचे पैसे देखील भेटले आहेत. यासाठी अतिरिक्त निधी देखील झाला आहे, वरून आलेला आहे निधीसुद्धा. जर तुम्हाला आणखी पैसे आले नसतील, तर काय करायचं आहे, या योजनेसाठी लाभ घ्यायचा तुम्हाला आधी सांगितलं आहे काय करायचं आहे ते. तर बघा, तुमचे जर ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत आहे, त्या महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर पाहिजे किंवा त्या गॅसचे कनेक्शन त्या महिलेच्या नावावर पाहिजे, तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि ₹1,500 जर तुम्हाला डिसेंबरचे आणखी जमा झाले नसतील किंवा आधीची काही रक्कम राहिली असेल, तर बघा, तुमचा जर फॉर्म 15 ऑक्टोबरच्या आसपास तुम्ही फॉर्म भरला असेल, 15 ऑक्टोबरच्या आधी 1, 2 ऑक्टोबर किंवा 15 ऑक्टोबरपर्यंत कधी बी, कारण की 15 ऑक्टोबरनंतर फॉर्म बंद झाले होते, त्यामुळे फॉर्म भरता आले नसतील. पण जर त्या ऑक्टोबर महिन्यात जर पैसे तुम्ही फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला पैसे आणखी आले नसतील, तर काय करायचं आहे, तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह असा तुम्हाला मेसेज आला आहे का नाही हे बघायचं आहे. सगळं कंप्लीट आहे का तुमचे डॉक्युमेंट हे, आणि तुम्ही जो अकाउंट नंबर किंवा जे डॉक्युमेंट दिले आहे ते बरोबर दिले होते का, एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुम्ही आणखी KYC केलेली नसेल, तर ती KYC करून घ्यायची आहे, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि DBT चालू आहे का, जर तुमचं पोस्ट बँकेचे अकाउंट तुम्ही जोडले असतील, तर DBT एका दिवसात चालू झाले असेल, परंतु तुम्ही DBT चालू आहे का नाही तुमच्या बँकेचे एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण की पैसे सर्व DBT माध्यमातून जमा होत आहेत. आणि आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे जमा झाले आहेत. आणि तुम्हाला जर आणखी पैसे जमा झाले नसतील, तर मग अवघड आहे, कारण की बघा, पैसे वरून वाटप सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पैसे येत आहेत महिलांच्या अकाउंटवर. कमेंटमध्ये तुम्ही बघू शकता, भरपूर महिला कमेंट करत आहे पैसे जमा झालेल्या. तर तुम्हाला पैसे जमा किती झालेत आतापर्यंत, काय रक्कम तुमची किती राहिली, ती कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून समजणार आहे की किती आणखी महिला राहिल्या ज्यांना पैसे जमा झाले नाहीत. आणखी तुम्ही 2 ते 3 दिवस बघा, आणखी वाटप सुरू आहे 31 तारखेपर्यंत किंवा जानेवारीमध्ये सुद्धा जाऊ शकते. हे वाटप सुरू आहे. संपूर्ण महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्हचा मेसेज आला असेल, तुमचे सक्सेसफुल झाला असेल फॉर्म, तर तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत. जरी तुम्हाला आधीचे पैसे आले नसतील, तर आता देखील पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. काही टेन्शन नाही, फक्त फॉर्म अप्रूव्ह असणे गरजेचं आहे. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते. एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या जास्त असल्यामुळे पैसे यायला जरा उशीर लागत आहे. DBT माध्यमातून पैसे वाटप सुरू आहे. फास्ट DBT माध्यमातून पैसे वाटप सुरू आहे. तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. आणखी वाटप सुरू आहे, संपलेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेक पैसे वाटपवरून सुरू आहे, तुम्हाला देखील पैसे भेटणार आहेत. थोडी वाट पहा, आणखी पैसे आले नसतील तर आणखी पैसे वाटप सुरू आहे, पैसे येतील. आणि नवीन फॉर्मबद्दल ज्यावेळेस महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे, त्यांना विचारण्यात आले की नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत, त्याबद्दल त्यांनी बघा सांगायचं झालं तर असे म्हणले आहेत की अद्याप तरी कोणतेही अपडेट नाही. ज्यावेळेस सरकारचे आदेश येतील, नवीन GR निघेल, त्यावेळेस नवीन फॉर्म सुरू होतील. अद्याप कोणतेही फॉर्म सुरू झालेले नाहीत. आणि ज्यावेळेस नवीन फॉर्म सुरू होतील, तेव्हा तुम्हाला मी आपल्या ह्या चॅनलवर अपडेट देणार आहे. मराठी योजनावाला ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट सर्वात आधी पाहायला भेटतील आणि खऱ्या बातम्या पाहायला भेटतील. आता भरपूर महिलांना अशी भीती घातली जात आहे की तुमचे पैसे जरी आधी आले असतील, तर आता पैसे येणार नाहीत. परंतु तसं काय नाही बघा, तुम्हाला आधी पैसे आले असतील, तुमचा अकाउंट नंबर चालू असेल, DBT आधीच केलेले असतील, तर तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत. आजसुद्धा भरपूर महिलांना पैसे जमा झाले आहेत. 75 लाख महिलांना आज पैसे जमा होणार आहेत. तर तुम्हाला देखील पैसे जमा झालेत का नाही, कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर बघा, इथं 3 बातम्या आपण पाहिल्या. ₹1,500 बद्दल पाहिली, गॅस सिलेंडरबद्दल पाहिली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे त्याबद्दल देखील बातमी पाहिलेली आहे आपण. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल.